पहिली गोष्ट तर आता मी एक डिस्क्लेमर देतो की मी हे जे काही सांगतो की मी ह्या गोष्टी करतो हे प्रत्येक कलाकार करतच असेल, करू शकत असेल किंवा करत नसेल तर तो चुकीचा आणि मी बरोबर असं नाही. प्राजक्ताला वेळेचं मुळीच भान नाही आणि मी तिच्या माझी मेजर चिडचिड प्रमोशन्सच्या वेळेस तिच्याबरोबर तीच व्हायची. जेव्हा मी फिरलो तिच्याबरोबर प्रमोशन्सना तेव्हा तिला धास्ती असायची अशी की चल 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 तो तिकडे वाट बघत बसला असेल, त्याची चिडचिड सुरू झाली असेल, चला चला पोचायचं लेट झाला 15 मिनिटं लेट झाला 20 मिनिटं लेट झाला, अशी ती धाकधूक. व्हॅल्यू काय, व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू जनरेशन कशावर येते की मी चित्रपटात आहे म्हणल्यावरती एक निर्माता सहज 5 ते 10 कोटी टाकायला तयार होतो का? अनेक वेळेला मराठी फिल्म्स ज्या चांगलं काम करतात ऑन द बॉक्स ऑफिस किंवा इन टर्म्स ऑफ लोकांपर्यंत पोहोचणं, त्याचं पोस्ट अनालिसिस खूप कमी होतं. म्हणजे प्री अनालिसिस खूप होतं की ही चालेल की नाही, अमुक तमुक वगैरे वगैरे. पण एखादी फिल्म वर्क झाल्यानंतर हे कोणीच डिस्कस करत नाही की बाबा ही का वर्क झाली असेल, ह्याचं तसं काय होतं, हे जरा आपण विचार करूया का. तर आय वॉन्ट टू आस्क यू, एकतर अर्थात तू त्या फिल्मचा भाग होतास म्हणून सुद्धा, आणि तू मगाशी जसं म्हणालास की यू आर अॅनलायझिंग फिल्म्स किंवा तू सुद्धा त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो, मनी माइंडेड गाय वगैरे. तर व्हॉट वेंट राईट विथ फुलवंती अकॉर्डिंग टू यू, किंवा त्या फिल्मच्या यशामागे ती ज्या पद्धतीने रिसीव्ह झाली, कोणत्या कोणत्या गोष्टी करेक्ट टिक झाल्या असं तुला वाटतं, इन टर्म्स ऑफ मेकिंग असेल, प्रमोशन असेल, मार्केटिंग असेल, व्हॉट एव्हर. आय थिंक ती फिल्म ज्या ऑडियन्स करता बनवली होती ती खूप लिमिटेड ऑडियन्स करता बनवलेली फिल्म आहे माझ्या मते, आणि ती तेवढ्या ऑडियन्सनी ॲक्सेप्ट केली, त्यामुळे ती फिल्म चालली. ती फिल्म माझ्याकरता चाललेली फिल्म आहे. आय कन्सिडर इट ॲज अ हिट फिल्म, कारण मी आता आर्थिक गणित तुमच्यासमोर अगदी सरळ सरळ बांधली जर का, काय हरकत नाही. आता ठीक आहे, कोणाला रागाला तर असू दे याचं कारण नाही खरं, पण मी निर्मातीला विचारलं होतं त्या फिल्मच्या. निर्माती कोण आहे आपली माहिती आहे ना, आपल्या बाई फुलवंती बाई. असं मी तिला विचारलं तर पर डे खर्च काय आला तुझा, तर त्याचा जो पहिला भाग आम्ही पहिलं शेड्यूल शूट केलं होतं त्याचा पर डे खर्च काहीतरी एक 10 लाख रुपये, 8 ते 10 लाखाच्या घरात होता, जे घरातले वगैरे सगळे सीन्स होते. आणि ते होते आम्ही केलेले शूट 16 दिवस. ओके. आणि त्यानंतर आम्ही दरबारातले जे ग्रँड सीन्स शूट केले अख्खे, ज्यात गाणी होती होतं आणि सगळं क्राऊड होतं आणि सगळं होतं, त्याचा पर डे खर्च किती वाला विचारलं तर म्हणाली 14 ते 15 लाख रुपये. मग आपण 15 लाख, आपण सगळ्याचा टॉप एंड पकडू. सो 15 आणि 14 पकडले आपण, तर एक साधारणतः 9 दिवसाचे 15 लाख रुपये तुम्ही कॅल्क्युलेशन करा, काहीतरी 1,40,00,000 रुपये होतात. आणि हे अजून एक काहीतरी होऊन काहीतरी एक साधारणतः 2,90,00,000 घरात आकडा जातो प्रोडक्शन व्हॅल्यू. त्यानंतर तुम्ही पकडून चला की 50 लाख रुपये तुमचे पोस्ट प्रोडक्शन जातात. सो मी 3 कोटी पकडतो, 3.5 कोटी झाले तुमचे पोस्ट प्रोडक्शनचे सगळे. त्यानंतर तुम्ही पकडा पब्लिसिटी आणि डिस्ट्रीब्युशनचे तुमचे साधारणतः 75 लाख होतात. ते सांगतात की आम्ही 75 लाखाची पब्लिसिटी केली आणि वर 25 लाख आमची, ते खोटं असतं. 50 लाखात पब्लिसिटी होते आणि 25 लाखामध्ये म्हणजे जेवढी फुलवंतीची गेली होती तेवढाच, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नाही शकत. सो 75 लाख रुपये, 4,25,00,000 तुझं बजेट झालं फिल्मचं टिल रिलीज विथ पब्लिसिटी. आता फिल्मचं पॉकेट्स काय, तर ही लिमिटेड ऑडियन्स करता केलेली फिल्म आहे. आता का तुम्ही असं करता, तुम्ही सगळ्यांकरता बनवली पाहिजे असं कोणी जर का म्हणत असेल तर बाबांनो, तो माझा कॉल नाही आहे. तो सब्जेक्टच असा होता की तो लिमिटेड ऑडियन्स करताचा सब्जेक्ट होता. सो काही फिल्म सगळ्याच ऑडियन्स करता बनतात आणि काही फिल्म्स लिमिटेड, पण प्रत्येक कथा सांगावीशी वाटली तर सांगावी. करेक्ट. आणि प्रत्येक कथेला त्याचा एक वर्ग असतो. सो फुलवंतीचा वर्ग काय, पुण्यातल्या शनिवारवाड्यात घडणारी कथा, महापंडिताची आणि एका नाचणाऱ्या बाईची लव्ह स्टोरी, ते पण अव्यक्त प्रेम. असं नाही की प्रेमात आणि सॉलिड सीन्स मिळतात तुम्हाला एकदम, असं नाहीये. आणि नो सर्कल इज कम्प्लीट दॅट वे देअर. असं तर नाहीये की ते एकच अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर टाइप चमचमीत सीन्स नाहीयेत कुठले. मी म्हणतोय मासेस करता की या बाईंबरोबर मस्त मज्जा केली पंडितजींनी, असा काही प्रकार नाहीये. खूप क्लासी आणि त्याचा एक हे, कारण बाबासाहेब पुरंदरेंची कादंबरी, त्याच्यावर तुम्ही छेडखानी नाही करणार ऑफकोर्स. आणि त्याचा तो ग्राफच नाही, त्याचा तो हेच नाही, टेक्स्चरच ते नाही, फॅब्रिक नाही त्याचं ते. सो इट्स अ क्लासी फिल्म. शनिवारवाडा पुणे, सो म्हणजे तुमच्याकडे आहे पुणे, पिंपरी चिंचवड, तुमच्याकडे नाशिक, तुमच्याकडे आहे मुंबई, ठाणे, वाशी, डोंबिवली, कल्याण, पनवेल. करेक्ट. ही तुमची प्राईम सेंटर्स आहेत. पुण्याच्या पेशवाई इन शनिवारवाडा क्लासी रोमॅन्टिक लव्ह स्टोरी ह्याचा विदर्भाशी काही कनेक्ट नाही होत, मराठवाड्याशी काही कनेक्ट. सो ही सेंटर्स तुमची नाहीच आहेत, ते कनेक्ट नाही करू शकणार. जसे ते सैराट बरोबर कनेक्ट करतील तसं ते ह्याच्याबरोबर नाही करणार. सो ती ब्रॉडर ऑडियन्स करता फिल्म होती, ही खूप लिमिटेड करता. सो ह्या सगळ्या ह्याच्यापर्यंत ती पोचली नॉर्मल. आणि बाबासाहेब पुरंदरेंची पण पुण्य आहे त्यामध्ये, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, की त्यांचा पण एक वाचक वर्ग होता आणि फुलवंती वाचलेला खूप मोठा वर्ग होता ह्या सगळ्या पॉकेट्समध्ये. सो त्याचा ट्रेलर आल्याच सगळ्यांचा अवेअरनेस क्रिएट झाला त्यात आणि वर्ड ऑफ माउथनी चालली. परत फुलवंती
चाल रिलीज इज द ट्रेड वाईज द मोस्ट ब्लंडरस रिलीज दॅट यू कॅन डू. ओके. फुलवंती रिलीज झाली 9मीला. त्याच्या आधी मी गेलो होतो डोंबिवलीच्या एका नवरात्री उत्सवात आणि तिकडे प्रचंड गर्दी झाली होती, तुडुंब वगैरे, म्हणजे बाउन्सर्स हॉस्पिटलमध्ये नेवं लागले, एवढं सगळ्या बायका तुटून पडल्या होत्या. पण त्या सगळ्या बायका हे सांगत होते की फुलवंती आम्हाला बघायला जायचं आहे, पण आम्ही 9मीला आणि दसऱ्याला नाही जाऊ शकत. फुलवंतीचा मेजर ऑडियन्स 60% ऑडियन्स पकडू आपण, 60 ते 65% ऑडियन्स महिलांचा होता आणि 35% पुरुषांचा सुद्धा होता. पण ते पण त्यांच्या बायकांबरोबरच जाणार होते चित्रपट बघायला, फॅमिली बरोबर. घरातली बाई मराठी जी फुलवंती बघणारी बाई असेल ती 9मीला आणि दसऱ्याला जेव्हा आपल्यात सोनं देतात घेतात, नातेवाईक घरी येतात, शेजार पाजारी घरी येतात, आपण त्यांच्या घरी जातो, ते स्वयंपाक बनवणं, काय काय गोड जेवण बनवणं, सगळं साजरं करणं. हां, साजरा होतो आपल्याकडे दसरा. तो आमचा पहिला सॅटर्डे होता आणि फ्रायडे 9मी होता. सो तुम्ही ज्या ऑडियन्स करता फिल्म बनवतायत तो ऑडियन्स 9मी दसऱ्याला बाहेरच नाही निघणार. पण तरीसुद्धा फ्रॉम द फर्स्ट सॅटर्डे इव्हनिंग आणि संडे मॉर्निंग वर्ड ऑफ माउथने पिक्चर धरायला लागला आणि मग तो 6 आठवडे धरतच गेला आणि 6 आठवडे चालला. पण तरी त्याची पूर्णपणे जर का कमाई बॉक्स ऑफिसवर पाहिली तर 7 कोटीच्या घरात होती. पण त्याची तेवढीच होणार होती. जास्तीत जास्त 9मी दसरा जर का नसता केला तर तुम्ही 7 जरा 8पर्यंत पोहोचले असते. एवढंच आहे. सो 4.25 कोटीमध्ये रिलीज झालेली फिल्म 8 कोटीपर्यंत कमवते निश ऑडियन्स करताची. आय थिंक इट्स अ सक्सेसफुल फिल्म. कारण त्यानंतर ती अमेझॉनवर जाणार. अमेझॉनवर त्यांनी वेगळी कमाई केली. पहिल्या आठवड्यामध्ये अमेझॉन पहिल्या 5 दिवसात अमेझॉनवरती 30 लाखाचा धंदा केला त्यांनी पेपर व्ह्यूवरती. सो आत्तापर्यंत तो कोटीच्या पुढे गेला असेल. सो ह्या फिगर्स बघता फुलवंती यू कॅन से इज अ वर्केबल प्रॉडक्ट. त्याचं बजेट फक्त 4.5 कोटीच्या वरती जर का तुम्ही कुठल्या वेगळ्या रिझन्स करता घेऊन गेलात, पैसे वाया घालवलेत, नीट प्लॅनिंग नाही केलं, पैशांची उडवाउडवी झाली, तरच प्रोड्युसर लॉसमध्ये जाऊ शकतो. नाहीतर इट्स अ ट्रिमेंडसली वर्केबल प्रोडक्ट अँड इट वर्क्ड. लोकांना त्या पॉकेट्समध्ये त्यांनी एन्जॉय केलेली फिल्म आहे. Absolutely, absolutely. आणि प्रमोशन वाईज what do you think worked the best for the film? Promotion wise, I think the trailer only. The trailer hit everybody. ट्रेलरमध्ये जसं शास्त्री आणि फुलवंतीचं इक्वेशन ओपन केलं ना त्यांनी, आय थिंक तिकडनं इट पिक्ड अप लाईक स्पिटफायर. मला इनफॅक्ट मी तुला सांगणार फुलवंतीची खूप गणितं चुकलेली आहेत अगं. ट्रेलर खूप 11 ऑक्टोबरला माझा रिलीज होता, 4 ऑक्टोबरला अगं ट्रेलर आउट केलाय. ट्रेलर किमान 15-20 दिवस आधी आउट झाला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचायला. त्यांनी 1 आठवडा आधी आउट केलेला आहे. मग तसं बघायला गेलं तर प्रमोशन वाईज सगळी चुकलेली गणित आहेत. बट इट स्टील आय थिंक अगेन प्रवीणचं लेखन, मग नंतर द प्रेझेंटेशन महेश लिमयची सिनेमॅटोग्राफी आणि गाणी फॉर दॅट मॅटर, आणि गाणी प्लेड अ ह्यूज रोल. या आणि शास्त्री आणि फुलवंतीचं इक्वेशन वर्कड ब्रिलियंटली. आय वॉज व्हेरी सरप्राइज विथ शास्त्रीज रिॲक्शन. इट्स अ व्हेरी सायलेंट कॅरेक्टर, पण छान आहे, मज्जा आली मला. आणि लोकांच्या मनात घर करून गेलं. तसं बघायला गेलं तर प्रमोशन वाईज खूप गणलेला पिक्चर आहे. प्रमोशन जसं त्याचं व्हायला पाहिजे होतं त्याच्या फक्त 65% झालं मी म्हणेन. 35% प्रमोशन खरं कमी पडलं. खूप साऱ्या गोष्टी थोड्या लेट झाल्या, कारण प्राजक्ताची सुद्धा पहिली निर्मिती होती, त्यामुळे तिच्यावरही खूप लोड होता आणि परत ती फुलवंती करत होती. सो इज अ लॉट ऑफ लोड ऑन हर. करेक्ट. पण तिने ऑब्व्हियसली आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर की तिने सॉलिड पुढे नेलं ते. नाही, ती जेव्हा इथे आलेली तेव्हा त्याच्यानंतर शी हॅड लाईक 3 इव्हेंट्स टू गो. आणि माझं चाललं की तू कसं जाणार आहेस आता इथून, आणि ती शेट टू गो टू वाशी. तर मग म्हटलं वाशी, तुम्ही ऐकूनच माझं असं की अच्छा तू आता 7:30ला निघतेस तू वाशीला जायला. तिची चूक आहे कम्प्लिटली. पण तिची झालं की मी जाते, पण तिची चूक आहे कम्प्लिटली. तिला वेळेचं अजिबात भान नाहीये. प्राजक्ताला वेळेचं मुळीच भान नाही. आणि मी तिच्या माझी मेजर चिडचिड प्रमोशन्सच्या वेळेस तिच्याबरोबर तीच व्हायची. जेव्हा मी फिरलोय तिच्याबरोबर प्रमोशन्सना, तेव्हा तिला धास्ती असायची अशी की चल 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 चल, तो तिकडे वाट बघत बसला असेल, त्याची चिडचिड सुरू झाली असेल, चला चला पोचायचं, लेट झाला 15 मिनिटं लेट झाला, 20 मिनिटं लेट झाला, अशी ती धाकधूक. तिची आई सांगायची मला की तिचं ते चाललं होतं आपलं, तो पोचला, तो चिडचिड करत असेल, कारण मी अगदी वेळेत पोहोचणारा माणूस आहे त्यामुळे. सो आणि प्रमोशन आणि शूटच्या बाबतीत तर अजिबात नाही, कारण तुम्ही जेव्हा 5 मिनिटं पण डिले करता माझा प्रोड्युसर पैसे त्याचे वेस्ट होतात. सो प्रमोशनला जर का आम्ही फिरत असलो तर प्रोडक्शनची गाडी असते. त्या प्रोडक्शनच्या गाडीचे 8 तासाचे पैसे असतात. ते 8 तास जर का मला लेट होण्यामुळे 12 तास झाले तर त्याला 1.5 शिफ्ट पडते. ड्रायव्हरची सुद्धा, खाणं पिणं वाढतं, अख्ख्या क्रूचं सुद्धा, त्या गाडीचं सगळं फिसकट, पैसे जातात. आणि आपल्याला असं वाटतं काय एवढं काय 15-20 हजारचा खर्च एक्स्ट्रा झाला, पण रोज असं काउंट करत
ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही लुजेस अ फ्यू लाख रुपीज 100%. जे एखादं आउटडोर होर्डिंग काही लावण्यामध्ये यूज करता आले असते. अगेन मनी माइंडेडनेस. सो यू नीड दॅट. सो तेवढंच आहे. सो प्राजक्ता ते नंतर इव्हेंटला आणण्यामुळे तिने सगळं डिले झालं असणार आहे तिचं आधीच, आणि ती लेट आली. म्हणजे त्या दिवशी तू नव्हतास सोबत. हो, त्या दिवशी नव्हतो ना. आम्ही एका इंटरव्ह्यूला गेलो कुठल्या तरी दुसऱ्या रेडिओच्या. आम्ही तिकडे बसलो का कुठल्या तरी न्यूजपेपरचे चालले होते, आणि तिकडे आम्ही 7:30ला पोचलो, आणि आम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूला 7:45ला पोचायचं होतं, आणि इथे आम्ही ह्या ऑफिसमध्ये 7:30ला पोचलोय. तर आम्ही असे दोघं एंटर झालो. हा माझा पहिला दिवस बरं का प्राजक्ता बरोबरचा. मी पहिल्यांदा मला सिंकिन होतो त्या गोष्टी, आणि आम्ही पोचलो आणि म्हणलं की चला 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 चला. तर ती अशी आली आणि अशी बसली, म्हणजे जरा मस्त गरम गरम चहा मिळेल का? मी म्हणलं ओके, चहा इंटरव्ह्यू करता वगैरे. आणि मग तिने अशा खुर्चीवरती ती मांडी घालून बसली साडीमध्ये मस्त. ह्याच्याबरोबर ना दादा मला क्रीम बिस्किट द्या आणून, आणि सँडविचमध्ये काय काय तुमच्याकडे. आणि आय एम लुकिंग ॲट, आणि मला असं झालं की अगं 15 मिनिटात आपण तिकडे एक्सपेक्टेड होत, आपण आत्ताशी इथे पोचलो इंटरव्ह्यू, पण तिच्या गावी पण नाही आहे. मग ती अशी मस्त, मग तिने काय मुद्दाम लेट, तिचा DNA तसा आहे. सो पण ते हळूहळू मग कमी होत गेलं. ते थोडंसं माझ्या चिडचिडीमुळे थोडंसं ते कमी होत गेलं, आणि हळूहळू आम्ही वेळेवर पोचायला लागलो सगळीकडे. आणि ती ट्रॅकवर आली टायमिंगची गाडी. टायमिंगच्या बाबतीत. हो, टायमिंगच्या बाबतीत. बाकी ती ट्रॅकवर आहेच. ती शी इज व्हेरी गुड ॲट एव्हरीथिंग एल्स. तू आत्ता म्हणालास ना, मला अचानक आठवलं ती इथे पण मांडी घालून बसते. आणि आमचं ह्याच्यावरती एक आमचं कॉन्व्हर्सेशन झालं की कसं नाही मांडी घालून छान वाटतं वगैरे, असंही आमचं एक झालेलं. तर मला आता आठवलं की मांडी, चहा आणि बिस्किट हॅड हॅपन्ड हिअर ऑल्सो. हो ना. आणि तिचं पुढचं टायमिंग मी सांगतो. तिचं तुला काही सांगितलं असेल ते कधीच ओलांडलेलं असेल पुढचं टायमिंग, तरी ती अरे आम्ही त्यानंतर इथे रीलही केलं. आणि मी प्राजक्ताला म्हणत होते की अगं तुला जाऊ दे ग, त्यांना 2 मिनिटं थांबायला सांगूया आपण इथे करून टाकेल. ओके, आता जर तुझ्याकडे आहे वेळ तर करूया रील. तिच्याकडे वेळ नसतो, करून आम्ही इथे रीलही केलं होतं. वेळ नसतो तिच्याकडे. अशी एक वेगळीच मजा आम्ही फुलवंतीच्या वेळेला केलेली. पण आता तू मगासपासून आपण मनी माइंडेड हा शब्द वापरतोय. मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला असं होतं, एस्पेशली जेव्हा आपण आर्टिस्टिक फील्डमध्ये असतो, आपण स्ट्रगल करायला सुरुवात करतो, मग हळूहळू आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होते, आणि बऱ्याच वेळेला कळतच नाही की त्या पैशांचं मॅनेजमेंट कसं करावं. टिल यू कम टू अ पॉईंट जिथे अचानक काही वर्ष काम नसतं, आणि मग असं होतं की अरे आपण तर काही इन्व्हेस्टमेंटच केली नाही, आपण तर काही असं सेव्हिंगच केलं नाही, आपण तर पर 1 डे ॲट अ टाईम या झोनमध्ये जगलो, आणि नाव वी डोंट नो व्हॉट टू डू. बाय द टाइम हे रिअलायझेशन येतं कधी कधी बऱ्याच लोकांना खूप उशीर झालेला असतो, आणि मग त्याचं प्रेशर बिल्ड व्हायला लागतं की अरे पैसे पैसे पैसे. इन युअर केस आय हॅव हर्ड दॅट यू आर इंटरेस्टेड इन स्टॉक मार्केट ऑल्सो, आणि तू सकाळी चेक वगैरे करतोस, पण ओव्हरऑल सुद्धा तुला ॲज अन आर्टिस्ट आपण फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी आपल्याला मिळणाऱ्या पैशांची करायला पाहिजे, हे तुला कधी उमगलं, आणि हाऊ डू यू लुक इट, हाऊ इम्पॉर्टंट इज इट. चांगलं काम तर अर्थातच सगळे करू इच्छितातच, त्यातून चांगले पैसेही कमवू इच्छितात, पण ते पैसे आल्यानंतर त्याचं काय करायचं हे कळणं, हाऊ क्रिटिकल इज इट फॉर यू? पहिली गोष्ट तर आता मी एक डिस्क्लेमर देतो की मी हे जे काही सांगतो की मी ह्या गोष्टी करतो, हे प्रत्येक कलाकार करतच असेल, करू शकत असेल, किंवा करत नसेल तर तो चुकीचा आणि मी बरोबर असं नाही. नाही, हे माझं वर्किंग आहे. हे वर्किंग जर का कुठल्या दुसऱ्या कलाकाराला आत्मसात करता येणार असेल तर उत्तम. ह्यामुळे किंवा कुठले होतकरू कलाकार ज्यांनी अजून स्ट्रगल सुरू नाही केला, त्यांना इंटरेस्ट, ॲम्बिशन्स आहेत की आम्हाला ॲक्टिंग करायचे, तर हा एक प्रोटोटाईप आहे जो तुम्हाला फॉलो करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ओके, पण हा नसेल करायचा नका करू. तुम्ही चूक, मी बरोबर तुम्ही चूक, असं काही नाही आहे. ओके, हे मी डिस्क्लेमर देतो, कारण काही कलाकार एकदम असे होतात की अरे प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, असं नाही आम्ही. तर मला त्याच्यावर काही नाही आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही पण बरोबरच आहात. मी माझी पद्धत सांगतोय, ही माझी पद्धत आहे. ओके, डिस्क्लेमर झालाय आपला. सो दी आयडिया इज की मनी माइंडेडनेस, मनी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. इफ यू वॉन्ट टू डू सिग्निफिकंट वर्क, तुम्हाला जर का तुम्हाला जे करायचं ते करायचं असेल, सिग्निफिकंटली करायचं असेल, तर तुम्हाला पैशाची गरज आहे. बिना पैशाचं होऊ नाही शकत. करेक्ट. एका लेवलपर्यंत होऊ शकतं, त्याच्या वरची लेवल गाठायची असेल तर पैशाची मॅनेजमेंट गरजेची. फॉर एक्झाम्पल, आता शेअर मार्केटमध्ये मी इन्व्हेस्ट करतो, ठीक आहे, ती मी सवय लावून घेतली आणि इन्व्हेस्टमेंट्स आहेत माझ्या इकडे तिकडे छानपैकी. लाँग टर्म इन्व्हेस्टर आहे मी लेट इन्व्हेस्टमेंट आणि लेट सेव्हिंग सुरू केली. खरं 22व्या आणि 23व्या वर्षी सुरू केलं पाहिजे, मी 30शी नंतर सुरू केलं. आणि युजली त्याचा रेशिओ असा असतो की 22व्या 23व्या वर्षी तुमचं जे इन्कम असतं त्याच्यातले साधारणतः
70 ते 75% तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजेत, हे मॅनेजमेंट गुरुज सांगतात, ट्रेडचे गुरुज सांगतात. आणि 25 ते 30% तुम्ही तुमच्या गरजांपुरता, आणि मग काही उरले 5% तर लक्झरीवर. मग तुम्ही 30शी ओलांडली की तुमच्यावर जबाबदारी येतात, तुमची फॅमिली असते, तुम्हाला मुलं होतात, सगळं काय सुरू होतं, खर्च वाढतात. सो मग तुमच्या इन्कममधलं साधारणतः 40 ते 45% तुम्ही सेव्हिंगमध्ये टाकलं पाहिजे, आणि 50 ते 60% तुम्ही तुमचं बाकी सगळं मॅनेज केल्यावरती तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सो मी 30शीत असताना मी सुरू केल्यामुळे माझं तो 20 ते ह्याचा गेला, कारण तेव्हा आम्ही गाढव होतो, आम्हाला कोणी दिशा दाखवणार नव्हतं, कोणी सांगणार नव्हतं हे सगळं. नंतर वाचन केलं स्वतःहून आणि लोकांचे इंटरव्ह्यूज पाहिले आणि लोकांचं अनालिसिस केलं, तेव्हा कळलं की अरे हे करायला पाहिजे होतं, पण आपण लेट सुरू केलं. ठीक आहे. सो मी काय माझ्याकरता आत्ता फॉर्म्युला केला आहे. आत्ता मी अजूनही आय एम स्टील इन माय 30s. माझं गेले 5-6 वर्ष फॉर्म्युला हा आहे की आत्ता माझं जे इन्कम येतं त्यातनं मी 70 ते 75% सेव्ह करतो. सो मी माझे 30 ते 35मध्येच माझं घर चालवतो, माझ्या मुलाच्या शाळेची फी भरतो, माझ्या बायको बरोबर जे काही एन्जॉय करत ते करतो, लक्झरी हे ते वगैरे काही असो, हे सगळं 30 ते 35% होतं. सो मग मला आता काय आहे, मग मी काय करतो, मग मी विचार केला की आपल्याला जर का हे करायचं आहे सातत्याने, तर अरे कसं काय, पण मग आता तू घर घेतलं मी मुंबईमध्ये, माझी एक गाडी आहे ते वगैरे वगैरे, सो त्याचा मेंटेनन्स, आणि लक्झरी कार आहे, घर पण लक्झरी ह्याच्यामध्ये आहे, सो त्याचे मेंटेनन्सचे वगैरे कॉस्ट असतात. सो मग एकच त्याच्यावरती ऑप्शन माझ्याकडे होतं, जे मी पाळलं की माझं इन्कम मला वाढवायचं आहे. सो मी 24 तास काम करावं लागलं तर मी 24 तास सुद्धा काम करीन, पण मला माझं इन्कम वाढवायचं, आणि मला ती जी 10 वर्ष 8 वर्ष चुकली ती कंप्लीट करायची. कारण 40शी ओलांडल्यानंतर जेव्हा माझा काळ येईल पुढच्या 10 वर्षांचा, जेव्हा मला प्रोडक्शनमध्ये शिरायचं आहे, मला काही सिग्निफिकंट सिनेमा बनवायचा आहे, तेव्हा त्याला जे फायनान्शियल स्टेबिलिटी पाहिजे ती माझी आत्ता घडून झाली पाहिजे. त्यामुळे आत्ता जे काही इन्कम येतं त्यातलं 70% हे सेव्ह केलं जातं, 30%च खर्च केलं जातं, आणि त्यामुळे मी कमवतोच जास्त व्हॉल्यूममध्ये, आणि त्याकरता मी पाहिजे ती मेहनत, पाहिजे त्या दारात जाऊन उभं राहतो काम मागण्याकरता जर का नसेल तर, आणि मिळवतो. हा एकच ऑप्शन त्याच्यावरती उरतो. दुसरी गोष्ट ना, फक्त स्वतः करता नाही, आज मराठी सिनेमाची पण जर का आपण पाहिलं की मराठी सिनेमाला ना आज पोटेन्शियल आहे. मल्याळम सिनेमाचं फॅब्रिक आहे मराठी सिनेमा, आय बिलीव्ह, नॉट इव्हन तामिळ तेलुगू. लोक तामिळसारखं करू आपण वगैरे, त्यांचं फॅब्रिक वेगळं आहे आपल्यापेक्षा, पण मल्याळमचं फॅब्रिक आहे. आणि मल्याळम सिनेमा केरलामध्येच चालतो, केरलामध्ये रिलीज होतो मॅक्झिमम. पॅन इंडिया एखादी फिल्म कधीतरी येते, पण केरलामध्ये ॲपवर कधी डिस्कवर केलं तर करेक्ट. सो पण मेजर ते केरलामध्ये रिलीज, पण केरलामध्ये सुद्धा त्यांच्या फिल्म्स ऑन एन ॲव्हरेज 25-30 कोटीचा धंदा करून जातात, विच इज ह्यूज एका स्टेटमधनं. सो आपणही फक्त महाराष्ट्रात होत. फक्त एवढंच की केरलाइट्स आवर्जून मल्याळमच बघतात. मग हिंदी फिल्म आली तरी सुद्धा ते पहिली मल्याळम बघतील आणि मग हिंदी फिल्म बघतील. पण कारण ते त्याची आता हे दोन्ही अंगाने बघितलं पाहिजे ना, की ते तसं करतात, पण त्यांचा सिनेमाही तितका प्रगल्भ आहे ना, म्हणून त्यांना ते तसं करावं असं वाटतं. कदाचित आपला सिनेमा कुठेतरी कमी पडतोय का, मग याचा अभ्यास आपण करण्याची गरज आहे. मग आता हा सिनेमा पुढे नेण्याकरता व्हॉट आय डू इज इन मराठी सिनेमा, फुलवंती इज द फर्स्ट एक्झाम्पल, आणि आता एक राधा एक मीरा सुद्धा, दोन्ही चित्रपटांचं सेम एक्झाम्पल आहे. आता मी हिंदीमध्ये वेब शोज करतो, रियालिटी TV करतो, खतरो केलं मी, किंवा आता गुन्हा म्हणून माझी वेब सिरीज आहे हॉटस्टारवरती, त्याचा 2nd सीझन जस्ट आउट झाला आहे. ह्या सगळीकडे मला दे वॉन्ट मी, दे आर बिग प्लॅटफॉर्म्स, बिग प्रोडक्शन, आणि दे आर अर्निंग ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ प्रॉफिट्स, तर दे आर विलिंग टू पे मी अ लॉट ऑफ मनी. सो तिकडे आय चार्ज एव्हरीथिंग, आणि तिकडनं मी माझं सगळं कंप्लीट करतो फायनान्शियल रिक्वायरमेंट. आणि फुलवंतीला जेव्हा मला पैसे विचारले तेव्हा व्हॉट आय से इज, तुम्ही सगळे पैसे चित्रपटात टाका, मला आत्ता देऊ नका. तुम्ही जर का पैसे उरले तर मला द्या, जे त्यांनी दिले बरं का मला बाय द वे, नाहीतर उरलेच नाहीत तर पैसे कमवले जर का तर द्या, नाही कमवले तर दोघांचा लॉस. कारण तुम्ही फिल्म शेवटी माझ्या चेहऱ्यावरती पण माउंट करताय. करेक्ट. सो आय हॅव टू शेअर इट विथ यू. पण मराठी सिनेमाला आज याची गरज आहे. मग माझ्या बॉयचे पैसे पण मी स्वतः दिलेले आहेत, किंवा मी बॉय घेऊन नाही गेलो, सॉरी, फुलवंतीवर तर माझा बॉय पण नव्हता. सेम गोज फॉर एक राधा एक मीरा. हार्डली एक सायनिंग अमाऊंट कधीतरी मिळाला असेल, पण आत्तासुद्धा मी PNAच्या ह्याच्यात वगैरे सगळ्यात लक्ष घालतोय, गावोगावी जाऊन प्रमोशन करतोय. तर प्रोड्युसरला मी एकही पैसा अजूनपर्यंत मागितला नाही. आय एम लाईक की तुम्ही कमवा, तुम्ही घातलेले, तो जगला तर मला अजून 4 चांगले सिनेमे बनवता येणार आहेत. राईट. सो मनी माइंडेडनेस, आता इथे काय माझा उदारपणा, माझं हे अजिबात नाही, हा पण मनी माइंडेडनेस आहे. माझ्या सिनेमांची क्रेडिबिलिटी, दी आयडिया इज की मला आत्ता कोणी 25 लाख रुपये देते, ही खूप माझ्याकरता, दिस इज नॉट क्रेडिबिलिटी. व्हॅल्यू काय, व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू जनरेशन कशावर येते, की मी चित्रपटात आहे म्हणल्यावरती एक निर्माता सहज 5 ते 10 कोटी टाकायला तयार होतो का? डज गश्मीर महाजनी कम विथ दॅट अश्युरन्स? ज्या दिवशी
त्याचं उत्तर हो असेल आणि ती 10 कोटीची हळूहळू 15 होईल, 15ची हळूहळू 20 होईल, दॅट इज व्हॅल्यू जनरेशन. ती करत जायची आहे आणि ते मराठी सिनेमात पण घडू शकतं. आत्ता मी त्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि ते आय एम गेटिंग गुड रिझल्ट्स फॉर इट. पण असेच 3-4 लोक, 5-6 लोक हळूहळू तयार होतील, 10 लोक हळूहळू तयार होतील आणि ओव्हर अ पिरियड ऑफ द नेक्स्ट 5 years or 10 years वी विल सी मराठी सिनेमा टू अ सर्टन स्टेट. बट ऑल दिस कॅन बी डन only when I'm financially managed. I have to put food on the table, which I also have to do. Correct. So त्याच्याकरता मी बाकीचे मीडियम्स शोधून काढलेले आहेत पहिल्यापासून. माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पण आहे, माझ्या पुण्यामध्ये डान्स इन्स्टिट्यूट पण आहे. आय हॅव दॅट ऑल्सो टू फॉल बॅक ऑन. सो हिंदीचं काम माझं कमी झालं तर माझं तिकडनं रेव्हेन्यू चालू राहतो, तो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतो, तिकडे माझे प्रॉफिट्स वाढत राहतात. सो आय एम नॉट वरीड इन दॅट झोन की अरे मला फुलवंतीचे पैसे देणार, हे एक राधा एक मीरा आले, माझं पुढचं चेक कधी देणार, मला त्याचं टेन्शन आहे. मी फ्रीली झोकून देऊ शकतो की लेट्स प्रमोट अँड लेट्स डू व्हॉट्स बेस्ट फॉर आवर इंडस्ट्री. आत्ता ते तिकडे चालू राहिलेलं आहे. पण हां, तुझ्याकडे हे आहे म्हणून तू हे करू शकतो. अरे पण ते आहे म्हणजे काय मला वारशात नाही मिळालं, ते क्रिएटच केलेलं आहे ना. ते करा मग जर काय इच्छा असेल आणि करू शकतो आपण. पण नसेल करा तरी डिस्क्लेमर पुन्हा एकदा, नसेल करायची इच्छा, नसेल करायची इच्छा तरी सुद्धा काही हरकत नाही. त्याच्यामध्ये काही तुम्ही चुकीचे ठरत नाही. माझी इच्छा आहे म्हणून मी हे करतोय बस. आणि मला वाटतं त्यांनी एक क्रिएटिव्हली पण तुम्हाला एक थोडंसं स्वातंत्र्य मिळतं एका पॉईंट नंतर, टू से अ नो, टू मेक चॉईसेस ऑल्सो. To make choices also and to create the cinema the way you want to do it. Correct. With like-minded people. Even your neck is on the line. So पुढचं प्रोडक्ट जे मी आता बनवणार आहे, I'm going to direct it also in 2025, which I'm producing. So my financer is ready to put the entire amount. पण 50% अमाऊंट मी माझ्या पॉकेटमधनं टाकणार आहे, कारण इट गिव्स मी क्रिएटिव्ह कंट्रोल. करेक्ट. कारण मी ॲक्टर म्हणून नो नसलो तरी डिरेक्टोरियल डेब्यू असणार आहे. सो त्यांनी त्याचे एवढं मोठे काही कोटी रुपये माझ्यावरती लावले, का लावायचे पहिली गोष्ट. आणि जर का लावले तर ही ऑलवेज बी लाईक की नको हे नको करूस, ते नको करूस, हे नाही. आय हॅव टू गिव्ह हिम एन अश्युरन्स की तू हे एवढे कोटी लावतोयस तर मी पण एवढे कोटी लावतोय. माय नेक इज इक्वली ऑन द लाईन. एक तर इट कीप्स मी कॉशियस ऑल द टाईम की माय नेक इज ऑल्सो ऑन द लाईन. सो हॅव टू बी लाईक सतर्क राहायचं सतत, कुठे काही मला चूक घडवून चालणार नाही. आय हॅव टू डू द बेस्ट टू माय कॅपॅसिटी. आणि क्रिएटिव्ह डिसिजन घेताना सुद्धा इट विल बी इझियर फॉर मी टू वर्क विथ हिम की बाबा मी काहीतरी बोलतोय तर इट मेक्स सम सेन्स. आय एम ऑल्सो इक्वली, मी माझाही गळा कापला जाणार आहे जर का, कदाचित तुझा तेवढा नाही जाणार कापला, कारण तुझे बाकी मोठे मोठे धंदे आहेत. माझं तर हे मी जगी जमापुंजी याच्यात टाकतोय. करेक्ट. सो या इट गिव्स यू अ लिटल बिट ऑफ क्रिएटिव्ह कंट्रोल, दिस काइंड ऑफ हे. आणि मग तुम्हाला चांगलं काहीतरी, तुम्हाला जे तुमचं इमॅजिनेशन आहे तसं काहीतरी क्रिएट करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. 100%. आणि व्हेरी इम्पॉर्टंट अगेन कॉमर्सचं वाक्य, जे मी कॉमर्सच्या याच्यात एकच वाक्य मला आठवतं माझ्या अख्ख्या सिलेबसमधलं, जे आहे की अ पर्सन विथ अ स्ट्रॉंग नीड टू अचीव, ही डज नॉट वेट फॉर अपॉर्च्युनिटीज टू कम हिज वे, ही गोज आउट इन द मार्केट अँड क्रिएट्स अपॉर्च्युनिटीज फॉर हिमसेल्फ. वाव. या. Your professors are going to be so proud of you. Right now. तू म्हणालास कॉमर्सचं एक वाक्य, आय वॉज लाईक ते 3 गोल्डन प्रिन्सिपल्स वगैरे म्हणणारच का तू आता, तर मला थ्रो बॅक होईल. पण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे अक्रॉस फील्ड्स आय फील की इट्स नॉट इवन जस्ट ही इंडस्ट्री, इट इज अ व्हेरी युनिव्हर्सल स्टेटमेंट की तुम्ही संधी शोधत असाल आणि नसेल मिळत तर प्लीज ती क्रिएट करण्याचा विचार करा. यू नीड क्रिएटर्स ना. आता त्याचं उलट महत्व वाढलेलं आहे. पूर्वी एवढं याचं कळायचं नाही महत्व, काय बोलतोय मूर्खार्का असं वाटायचं. आता उलट कुठेही शिकवलं जातं की बिकम क्रिएटर्स, क्रिएट युअर ओन स्टफ, रादर दॅन जाऊन वाट बघणं कोणतरी नोकरी दिली आणि मी जाऊन करीन. तुमची ड्रीम्स घडवा ना. 100% व्हेरी इम्पॉर्टंट. काही प्रश्न आहेत माझ्याकडे अबाउट गश्मीर महाजनी ॲज अ पर्सन. आता म्हणजे हे तर अर्थातच आपण ॲक्टर आणि डिरेक्टर आणि रायटिंग आणि यु नो या सगळ्या किंवा इंडस्ट्री बिझनेस मॉडेल या सगळ्या अँगल्सनी विचार केला. पण तू मगाशीच म्हणाला होतास की तू पुण्याचा आहेस आणि पुणे मुंबई मला दोन्ही आवडतात शहरं. ह्या वादात नाही पडायचंय पुणे वर्सेस मुंबईच्या. पण प्रश्न हा आहे की इफ मुंबई वॉज एक असा मित्र, म्हणजे जेव्हा तू इथे आला असशील किंवा कर्मभूमी आहे इन अ वे, जर मुंबई एक मित्र असती तर कसं डिस्क्राईब केलं असतोस तू या मित्राला? काय स्वभाव आहे या शहराचा असं तुला वाटतं फॉर यू? म्हणजे तुला आलेल्या अनुभवांवरून किंवा तुला जे वाटतं या शहरात त्याच्यावरून. मुंबई इज मोर लाईक अ बिझनेस पार्टनर फॉर मी. ओके. मुंबईत मी कामाकरता आलोय. मुंबई माझं काम करण्याकरता खूप हे पूरक आहे. मुंबईत काम कुठे अडत नाही माझं कधी, जे इतर शहरांमध्ये थोडंफार अडू शकतं. पण मुंबई मला ही गॅरंटी येते की तुला 24 तास तुला जे हवं आहे ते उपलब्ध राहील कायम, आणि बेस्ट पॉसिबल प्राइसेसमध्ये, बेस्ट पॉसिबल पद्धतीने, बेस्ट पॉसिबल क्वालिटीमध्ये उपलब्ध राहील, भले ती कुठली सर्व्हिस असो किंवा कुठलं प्रोडक्ट असो. सो मुंबई इज लाईक अ बिझनेस पार्टनर. मला जर का ग्रो व्हायचं असेल तर मला मुंबईची खूप गरज आहे.
प्रचंड गरज आहे. असंच नाही त्याला फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणत. ऑफकोर्स. सो आहे. सो मुंबई इट्स नॉट अ फ्रेंड, इट्स लाईक अ बिझनेस पार्टनर. आय नीड मुंबई. I can't grow without Mumbai. Absolutely. आणि तू grow in the magnitude that I want to. 100%. तुझे संधी क्रिएट करण्याचं म्हणालास ते सुद्धा मला वाटतं तो स्कोप सुद्धा हे शहर बऱ्याच लोकांना देतं. हो, हे शहर, ह्या शहराने बऱ्याच लोकांना घडवलंय आणि ह्या शहरात घडलेली लोक कित्येकदा अशा व्ह्यूजना व्हॅल्यू करणारी जास्त संख्या आहे इकडे, जे ह्या व्ह्यूजना सपोर्ट करू शकतात. त्यामुळे मुंबई इज दॅट. इट्स लाईक अ पार्टनर. इंटरेस्टिंग. एक माणूस म्हणून म्हणजे बऱ्याच वेळेला एक कलाकार म्हणून आपले काही कोर एथिक्स असतात जे आपण कोणत्याही अक्रॉस फील्ड्स काम करत असू तरी ते आपल्यासोबत असतात, की मी म्हटल्यानंतर ह्या 4 गोष्टी तर असतीलच. एक माणूस म्हणून तुझ्या अशा काही कोर व्हॅल्यूज, कोर एथिक्स आहेत विच आर व्हेरी डिअर टू यू. म्हणजे मगाशी तू वेळेत येण्याचं म्हणालास किंवा वक्तशीरपणा असं आपण एक धरूया. अजून असे काही 2-3 फॅक्टर्स आहेत का जे गश्मीर महाजनी म्हटल्यानंतर हे येतच, ह्याच्यासोबत तडजोड नाही होऊ शकत? आय थिंक स्पष्ट बोलणं हे येतं. मला शुगर कोटिंग नाही जमत. मला एका सर्टन लेवलनंतर प्रिव्हसी येते. मला प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते असं वाटतं. म्हणजे कित्येकदा माझ्या काही मित्रमैत्रिणींबरोबर मी वेळ घालवायचो, तो मी आता थोडासा कमी पण केला. पर्सनल गोष्ट आहे खूप, पण की गेल्या गेल्या मग लगेच पहिलं व्हिडिओज काढणं, सेल्फीज काढणं. आपलं जेवणाला आपण भेटलो 4 शब्द पण बोललो नाही एकमेकांशी, अजून जेवणाचे स्टार्टर्स पण आले नाहीत, काही तोंडात घातलं पण नाही खायला, पण त्याच्या आधी सेल्फी आणि व्हिडिओज इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरती अपलोड पण करणं की कसा बघा आम्ही खूप चांगला वेळ घालवतोय. सो असं होतं की अरे हां ठीक आहे, रुक ना यार, पहिले बात तो कर ले, पहिलं बोल तर तू काय करतोयस, करतीयस, मी काय करतीये, आपण एकदा ती तर चर्चा करू. एवढी घाई काय जगाला दाखवण्याची की वी आर हॅव्हिंग अ गुड टाईम. सो मी एका पुस्तकात वाचलं होतं द फाउंटन हेडमध्ये की दिस इज कॉल्ड सेकंड हँडेड लिव्हिंग. यू आर ऑलवेज लिव्हिंग फॉर अदर पीपल्स अप्रुव्हल. इट इज अ फॅक्ट. एक सर्टन भागांमध्ये की तुम्हाला ते एक असतं. सो ते माझ्या बाबतीत नाही घडू शकत. ते मला थोडं इरिटेट करतं. सो मी खूप प्रायव्हेट स्पेसमध्ये टाईम स्पेंड करू शकतो, खूप प्रायव्हेट. आणि त्याचा माझ्या बायकोला थोडासा त्रास होतो कारण शी इज अ व्हेरी वास्टली सोशल पर्सन. तिला असं वाईड रेंज ऑफ फ्रेंड्समध्ये पार्टी करायला आवडतं, बाहेर सगळं त्यांच्यावर. तिला हे सगळे सेल्फीज काढायला आवडतात, तिला पटकन ते सोशल मीडियावर पोस्ट करायला आवडतं, विच इज नॉट रॉंग. आय वुड नॉट से सेकंड हँडेड लिव्हिंग कुड बी अ वे ऑफ लिव्हिंग, आणि त्यात काही चूक आहे असं मी नाही. परत एकदा डिस्क्लेमर, या एपिसोडला एक डिस्क्लेमर आहे असं तुम्ही प्लीज समजून घ्या. कारण नंतर कोणतरी मला भेटतं आणि एकदम माझं याच्यानंतर अरे तू असं हे करतोस, पण म्हणजे काय आम्हाला असं नाही जमत, तर म्हणजे प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो असं परत ऐकायला मिळेल काहीतरी. त्यामुळे डिस्क्लेमर की अरे हो, पण मी माझं सांगतोय, मी कुठे म्हणतो तुम्ही चुकात. पण आय डोंट. सो वेन काश्मीर कम्स इन, तर ती एक सर्टन अमाऊंट ऑफ प्रिव्हसी येते. माझं म्हणणं आहे की माणसांची मला ऑर्गॅनिक लेवलवर कनेक्ट करायला आवडतं. प्रत्येक गोष्टीत मला कोणाचं अप्रुव्हल घ्यायला, द हायेस्ट सेन्स दॅट एनीबडी कुड हॅव इज द सेन्स ऑफ सेल्फ. करेक्ट. मला काय हवंय, मला काय करायचंय, मला काय करण्यात आनंद मिळतोय, रादर दॅन काय करताना मी कूल दिसेन, काय करताना समोरची व्यक्ती माझ्याकडे बघायला म्हणलं ओह हा काय भारी आहे, वाव आहे ते. ह्याच्यापेक्षा मला काय आत्ता करायचं आहे आणि मला त्यात काय आनंद मिळतोय आणि माझी किती ग्रोथ होती. सो एक सेन्स ऑफ प्रिव्हसी येते माझ्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात. व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युअली. आय थिंक येते. आणि मी असं नाही की मी सोशल मीडियावर टाकत नाही काही. माझ्या मुलाबद्दल काही मला जर का मज्जा आली तर मी टाकतो. एखादा मधनं पोस्ट येतो आमच्या दोघांचा एकत्र, बिकॉज ही इज लाईक अ मंकी अँड ही लव्ज हॅव्हिंग अ ग्रेट टाईम. सो समटाईम्स गौरी टेक्स आर व्हिडिओज अँड वी पुट इट ऑफ असं आहे. पण कंटिन्युअस त्या ह्याच्यात नाही राहू शकत तुम्ही. यू हॅव टू टेक अ ब्रेक फ्रॉम इट. करेक्ट. यू हॅव टू इंटरनलाइज अ लिटल बिट. तुमची माणसं असतात काही. सो ट्रू यार. सो या ते थोडंसं माझ्याबरोबर येतं, जे गौरीला आता अडॅप्ट करावं लागतं. किंवा मग असं होतं की ती व्योमला माझ्याकडे सोडून जाते, मी व्योमला झोपवतो त्या रात्री आणि ती जाऊन पार्टी करते अजूनही माझ्या मित्रांबरोबर सुद्धा. वाव. आणि वी अँड व्योम वी हॅव एन अर्ली डिनर अँड वी स्लीप ऑफ. दिस इज अ म्युच्युअल अग्रीमेंट. हां, तुझं आय कॅन डू दॅट टू यू. आय मीन इफ यू लाईक इट, लव्ह इट, यू हॅव टू डू दॅट ऑल्सो. राईट. पण वी कम टू अ लेवल वेअर डोंट फोर्स मी टू डू इट. मी थोडं केलं प्रयत्न, म्हटलं की डोंट फोर्स मी टू डू इट. त्यापेक्षा आमच्या फ्लोअरवरती आमचे नेबर्स आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रोफेशनमधले आहेत. एक डॉक्टर्स आहेत, त्यांची हॉस्पिटल्स आहेत. एक आहेत ते शेअर मार्केट आणि ह्याच्यात आहेत, एक कॉर्पोरेट सेक्टरमधले आहेत, त्यांची पण मुलं आहेत लहान लहान. सो आमचं युजली असं दुसऱ्या दिवशी त्यांची सुट्टी असेल आणि मलाही सुट्टी असेल तर आम्ही असं बॉक्सेस आणि टी शर्टमध्ये जातो, एकमेकाच्या दारावर नॉक करतो आणि मी म्हणतो अरे मेरे पास ये पडा है,
चल तेरे को आना है क्या बैठते एक साथ, मग त्याला पण बोलत जातात आणि सगळेच आपल्या बॉक्सर्स आणि टी शर्टमध्ये आणि पजामाजमध्ये येऊन बसतात आणि आम्ही रात्री 12-1 पर्यंत गप्पा मारतो, काहीतरी ऑर्डर करतो, खातो. एकही फोटो निघत नाही, एकही व्हिडिओ निघत नाही, एकही सेल्फी निघत नाही, कोणाला काढावीच वाटत नाही. प्रत्येकजण आपापल्या प्रोफेशनमधलं काहीतरी शेअर करतं, जे ऐकणं खूप खूप छान असतं. इट्स अ प्लेझंट चेंज फ्रॉम युअर रेग्युलर एन्व्हायरमेंट. काहीतरी नवीन कळतं सुद्धा तुम्हाला आणि एंटरटेनमेंटसुद्धा होते. आणि आमची मुलंसुद्धा एकमेकांशी खेळतात आणि ती खेळत खेळत ते झोपतात आणि सगळ्यांची दारं उघडी असतात फ्लोअरवर. त्यामुळे प्रत्येकजण इट्स लाईक अ बिग फ्लोअर अँड अ बिग फॅमिली. होम अलोनचा फील कसा होता फिल्मचा तसा. सो आय लाईक दॅट सेटअप. पण गौरीला मधनं असं होतं की नाही मला बाहेर जाऊन पार्टी करायची, तर ती शी गोज अँड शी डज दॅट. सो बट दिस इज व्हेरी कूल यार. मला आता मला आवडलंच आहे. बेसिक थिंग्स आर सच नाईस एक्सपिरियन्सेस समटाइम्स. या आणि आय फील इट्स लाईक मनी मेड मी मनी माइंडेड. जेव्हा मी म्हणतो ना, मला कुठेतरी विचार होतो की लवकर पैसे कमवण्याचा फायदा काय. मला लवकर पैसे कमवल्यामुळे आणि मनी माइंडेड असल्यामुळे ना मला हे कळायला लागलं की मला पैसे कमवण्याचं आता टेन्शन नाही आहे. माझ्याकरता पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा झाला आता. मला माणसं जास्त महत्त्व. मी कुठल्या माणसांमध्ये हे माझ्यापेक्षा पैसा कमवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. पैसा कारण मला ते इतक्या लहानपणापासून कर्जी डोक्यावर असताना पैसा कमवायला सुरुवात केली की आता मला इतकी खात्री आहे की मी सर्व्हाइव्ह तर करूनच जाईन. पैसा इज नॉट तिची भीती आणि सो आय एम लाईक की ते येईल कधी, आज नाही तर उद्या येईल, ते मी कमवीनच, त्याचं टेन्शनच नाही आहे. मला माणूस जास्त महत्त्वाचा वाटायला लागला. आणि माझ्या टाईपची माणसं, माझ्या टाईपची म्हणजे माझ्यासारखीच असं नाही, पण जी नॉर्मल माणसं असतात, नॉर्मल माणसं जी माणसांसारखी वागतात आणि जी गॅजेट साईडला ठेवून थोडा वेळ माणसासारखं बोलतात, ते मला जास्त महत्त्वाचं झालं आहे. पैसाचा इम्पॉर्टन्स थोडा कमी झालेला आहे. जसं मी म्हणलं की पिक्चर करताना तो पिक्चर किती कमवतोय आणि आपण काहीतरी सिग्निफिकंट क्रिएट करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. रादर दॅन मी 25 लाख घेतले, अरे मी 50 लाख काढले, माझ्या बॉयची एवढी फी, माझा मेकअप पण 15,000 पर डे, माझा हा हे तो सगळा ऑनटुराज येतो वगैरे, काही नाही. आम्ही शॉर्ट्स, टी शर्ट, चप्पल घालून सेटवरती पोहोचतो, माझी गाडी चालवत आज जातो, स्वतःचा मेकअप करतो आणि सेटवरती जातो. बस मला लेट्स मेक अ ग्रेट फिल्म टुगेदर. व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, यु नो, ऑफकोर्स तुझ्यातलं जे पॅशन आहे इट कम्स अक्रॉस. म्हणजे मला असं खूप वाटतं की पॅशनेट लोकांना असं सांगायला नाही लागत की मी पॅशनेट आहे. समोरच्याला नॅचरली कळतं त्यांच्या एक्झिस्टन्समधनं की बाबा हा माणूस पॅशनेट आहे. आणि अशी खूप माणसं आपण अनेक अक्रॉस रँडमली बघितली असतील जी त्यांचं काहीतरी करतात, पण ती इतक्या तंद्रीत आणि मन लावून करतात की जस्ट लुकिंग ॲट देम इज वंडरफुल. म्हणजे काहीतरी खूपच बेसिक, म्हणजे आपण रस्त्याने चाललोय आणि कोणीतरी आपल्याला मोची एखादा दिसतो जो खूप मन लावून चप्पल नीट करतो आणि जस्ट आपण 2 मिनिटं थांबून उगाच बघतो, आपला काही त्याच्याशी इमेजवर संबंध नाही आहे, बट इट्स जस्ट नाईस. सो पॅशन हा जो एक विषय आहे, मला असं वाटतं की अर्थात इतर लोकांना तुमचं पॅशन जाणवतंच, पण तुम्हाला पण कुठेतरी जाणवत असतं की मला या गोष्टीबद्दल मी पॅशनेट आहे. आणि फर्स्टली वी लिव्ह विथ आवरसेल्व्हज ऑल्सो ना, बिफोर वी लिव्ह विथ अदर्स. तर कधी कधी स्वतःच्या पॅशनशी आपण कसं डील करतो हे जरा ट्रिकी होऊ शकतं. तुझ्या बाबतीत हाऊ डू यू डील विथ युअर पॅशन? तुझं आणि तुझ्या पॅशनचं गिव्ह अँड टेक कसं असतं? तुला पॅशनबद्दल काय कळलंय स्वतःच्या अर्थातच? आय थिंक माझ्या बाबतीत माझं थोडंसं ना, आय बिकम अ लिटल बिट ऑफ अ कंट्रोल फ्रीक. तो थोडासा माझा की एखादी गोष्ट खूप सारखं तुम्ही त्याच्यावरती विचार केलात आणि त्याच्याबरोबर खूप काळ राहिलात आणि मग ते तुम्ही करायला घेतलं की तुम्हाला एखादी गोष्ट एका सर्टन वे मध्ये पाहिजे ते जे एक थोडं टास्क मास्टरवाला एक फील येतो ना, त्यात लोकांना मॅनेज करणं थोडं कठीण जातं. करेक्ट. आणि एस्पेशली जर का तुम्ही तरुण असाल आणि लहान असाल आणि नवीन असाल, आणि आता जसं मी फिल्मचे काही डिसिजन जर का घ्यायला गेलो तर काही वरच्या हुद्द्याची लोक माझ्याबरोबर जर का जोडली गेलेली असतील डिस्ट्रीब्युशन सर्किटमधली याच्यातली, तर त्यांना पटवून देणं की आपण हे असं नाही, आपण हे असं केलं पाहिजे, त्याच्यात एनर्जी खूप जाते आणि इरिटेबिलिटी खूप वाढते. बट यू हॅव टू स्टील गेट युअर वे. करेक्ट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यू हॅव टू गेट युअर वे इन अ सेन्स की इफ यू रिअली बिलीव्ह दॅट व्हॉट यू आर डुईंग इज गोना वर्क, तर ते तुम्हाला समोरच्याला कन्व्हिन्स करायला, बिकॉज ही इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर टीम, दो ही इज युअर सिनियर, ही इज डन लाईक 20 years ऑफ वर्क वगैरे. सो मेकिंग हिम अंडरस्टँड की बाबा आय रिस्पेक्ट यू फॉर दॅट आणि आय एम वर्किंग विथ यू, आणि तुमचं सगळं एक्सपिरियन्स मी वापरतोच आहे, पण ही एक पर्टिक्युलर गोष्ट मला असं वाटतं अशा पद्धतीने केली पाहिजे. तर जस्ट अंडरस्टँड वाय आय एम सेईंग दिस. ते गळी उतरवणं इज अ व्हेरी, आय थिंक मॅनेजिंग पीपल वेन टू फॉलो युअर पॅशन विथ युअर
पॉइंट ऑफ व्ह्यू इज द टफेस्ट जॉब. आय अग्री. ते खूप दॅट इज द ओनली थिंग दॅट टायर्स मी. सो मी आज पण इथे आलो होतो तेव्हा मी थोडासा इरिटेबल वाटलो असेल, थोडा डाऊन. आता पण बोलायला लागलो तर मी थोडं ओपन अप झालो. इट्स बिकॉज ऑन द वे आय हॅव टू लाईक डील विथ 5-10 कॉल्स आता हे सगळं पब्लिसिटी करताना वगैरे. आणि पीपल आर लाईक नो मॅटर हाऊ मच यू डू, पीपल आर लाईक अरे ये ऐसा क्यों किया तूने, अरे हे का केलंस असं हे त्याचं. आणि लाईक की त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांची बोलणं, त्यांच्या गळी उतरवणं गोष्टी इज सच अ टफ जॉब. अँड देर ऑल सिनियर्स, वयाने मोठी लोक आहेत, कुठल्याही सर्किटमधली असली तरी. सो इट बिकम्स अ लिटल टायरिंग. बट तेवढाच एक हजार्ड आहे की इफ यू डिसाइडेड टू फॉलो युअर माइंड अँड युअर हार्ट आणि युअर वे, तर मग मॅनेजिंग पीपल आणि यू हॅव टू मॅनेज. तुम्ही असं नाही फाट्यावर नाही मारू शकत, कारण ती तुमची टीम आहे, ती तुमच्याबरोबर काम करते आणि दे हॅव टू बी इक्वली हॅपी अबाउट इट. कारण मी वाईब्स आणि एनर्जीजमध्ये पण खूप बिलीव्ह करतो. मला असं वाटतं कुठलीही फिल्म, कुठलाही शो, कुठलीही कलाकृती ही काही लोकांच्या एनर्जीमुळे पण तयार होत असते. फक्त पैशाने नाही तयार होत, एनर्जीज असतात काही. एक 3-4 लोकांची एक पॅशनेट एनर्जी असते जी एक कलाकृती घडवून आणते. सो या सगळ्या लोकांची एनर्जी गरजेचीच आहे त्याच्याकरता, आणि त्यांचा एक्सपिरियन्सही गरजेचा आहे. पण परत तुम्हाला जे हवं तेही तुम्हाला करायचं आहे. सो दॅट मॅनेजमेंट इज व्हेरी ट्रिकी, इरिटेबल, एक्झॉस्टिंग, सगळंच आहे, थकवणारं अत्यंत. आणि आपण मेंटली थकलो की आपल्याला अजूनच थकल्यासारखं होतं. म्हणजे अ डे वेअर तुम्हाला एकाच जागी बसून 10 फोन कॉल्स करायचे, इट वुड बी मोर टायरिंग दॅन अ डे वेअर यू हॅव ऍक्च्युअली डन फिजिकल ऍक्टिव्हिटी. करेक्ट. आणि समटाइम्स अ पार्ट ऑफ युअर टीम देर आर पीपल हू आर हँडलिंग सर्टन एरियाज ऑफ वर्क, ते स्विच ऑफ होऊन जातात सडनली. ते कॉन्टॅक्टमध्येच नाही राहत, मग त्यांचंही काम तुम्हाला करावं लागतं. आणि तुम्ही हातात धोरण घेतलं म्हणजे तुम्हाला करायला पाहिजे. माझा फोन हा सगळ्यांना कंटिन्युअसली अवेलेबल असतो. माझा निर्माता मला सकाळी 7:30ला पण कॉल करू शकतो आणि आय पिक इट अप. आणि सगळ्यात सिलिएस्ट ऑफ द सिलिएस्ट क्वेरीला पण आय गिव्ह एन आन्सर विदाउट गेटिंग इरिटेटेड, बिकॉज ही डिझर्व्स एन आन्सर, बिकॉज ही इज पुट इन द मनी. इट्स माय जॉब टू गिव्ह हिम एन आन्सर. सो पण कधी कधी माणूस थकतो. असं की अरे आता काय वाजल ना, सोडा ना माझ्यावर थोडं. पण तरी ते मनात जरी वाटलं तरी सुद्धा फोन उचलून यू हॅव टू गिव्ह एन आन्सर. बिकॉज इफ एनीबडी इज पुटिंग इन मनी, यू आर आन्सरेबल टू हिम or her, whoever it is. 100%. You know, बऱ्याच वेळेला असं होतं की जी कला तुम्ही सगळे क्रिएट करता, लाईक फॉर एक्झाम्पल मी ऑन दी ऑपोजिट एंड आहे ना, मी ते बघते आणि मला छान वाटतं, राईट. अनेक वेळेला असं होतं की अनेक प्रेक्षकांसाठी एखादं गाणं, फिल्म, पुस्तक, फॉर दॅट मॅटर नाटक, हे काही मार्ग असतात ज्याच्यातून बऱ्याच वेळेला आम्ही आमचे इमोशन्स प्रोसेस करून टाकतो. एखादी गोष्ट, एखादा इमोशनल सीन बघताना काहीतरी आमच्या डोक्यात चाललेलं कधी प्रोसेस होऊन जातं कळतच नाही, आणि वन्स द फिल्म इज डन असं एक हलकं वाटतं, छान वाटतं, लक्षातही राहत नाही की आपण कोणत्या मुद्द्यावरती यू वर रॅकिंग युअर ब्रेन. तर तुम्ही जेव्हा परफॉर्म करता, तुला असा अनुभव आहे का की कधी कधी हार्ड टू डायजेस्ट इमोशन्स एखाद्या सीनमधनं प्रोसेस करून निघून जातात आणि तुझं असं होतं की ओके, इट्स डन, आय एम नॉट फिलिंग अबाउट दिस द सेम वे एनिमोर. डज दॅट हॅपन? म्हणजे आनंद, ऑल इमोशन्स, इट्स नॉट जस्ट दुःख, कधी कधी आनंद पण एखाद्या कॅरेक्टरच्या एखाद्या सीनमधनं तुला असं वाटतं यू लिव्ड अ रिअल इमोशन? नो. आय थिंक दॅट विल बी फॉर द मेथड दॅट आय फॉलो, ज्या मेथडनी मी काम करतो, इट विल बी बिईंग एक्स्ट्रीमली डिसऑनेस्ट विथ माय वर्क. आय बिलीव्ह ज्या वेळेस तुम्ही त्या कॅरेक्टरचं, म्हणजे तुम्ही टेक्स्ट तितक्या वेळा जर का वाचलं असेल तर इट इज व्हेरी इन बिईंग इन द मोमेंट. आय एम रिॲक्टिंग, ऑब्व्हियसली अ पार्ट ऑफ मी इज रिॲक्टिंग एज कश्मीर महाजनी ओनली. करेक्ट. तुम्ही ते पात्र बनवून नाही जाऊ शकत, हे मीच आधी बोललो. सो तुम्ही, तुमचा काश्मीरचा अंश असतोच त्यामध्ये, पण तुमच्या रिअल लाईफ ट्रॉमाचं असोसिएशन तुम्ही त्याच्याशी करत असाल तर यू आर गोईंग आउट ऑफ द मोमेंट फॉर दॅट मॅटर. आय गेट इट. मी तिकडे उभं राहून व्यंकट शास्त्री म्हणून फुलवंतीला काहीतरी बोलत असेल आणि मी काहीतरी, मला जे गौरीला बोलायचं होतं ते मी इमोशन इथे काढलं, तर मी तिथे व्यंकट शास्त्री पण नाही बोललो, फुलवंती पण नाही, तो मुद्दाच सगळा संपला, मी काहीतरी वेगळ्याच हे काढतोय. सो तो परफॉर्मन्स तितकं ऑनेस्ट नाही राहणार आणि ती रिॲक्शन तितकी ऍप्ट नसेल. मला तिकडे व्यंकट शास्त्री हे स्वतःला बिलीव्ह करूनच उभं राहावं लागेल आणि मला प्राजक्तालाच ते बोलावं लागेल, हे बिलीव्ह करून की ती फुलवंती आहे, आणि इट हॅज टू कम आउट. बट वेन आय प्ले अ कॅरेक्टर, आय कॅन ऑलवेज से की मला ना खूप रिलीफ मिळतो. मी आत्ता माझ्या आता मला सडनली एक काइंड ऑफ गुरु सापडले आहेत, ज्या करिअर गायडन्स वगैरे नाही, पण मी जनरली त्यांच्याशी बोलतो मन मोकळं करायला वगैरे. सो मी त्यांना आत्ता मध्ये सांगितलं की आय फील व्हेरी अनहॅपी अँड आय एम द हॅपीएस्ट वेन आय एम डुईंग माय वर्क ॲज अन ॲक्टर. आणि त्यानंतर काही कारण नसताना कधी कधी एक सर्टन काइंड ऑफ सॅडनेस क्लाउड्स मी, पण वेन आय सडनली गो बॅक टू द सेट, मी थोडा रिलीव्ह होतो, रिलॅक्स होतो.
सो जेव्हा मी गुन्हामधला तो अभिमन्यू करतो तेव्हा मी थोडा रिलॅक्स होतो. त्याचे कपडे घातले, त्याचं गेटअप घेतला, त्याचं हे केलं आणि सेटवरती चाललो की मी अभिमन्यू म्हणून फिरत असताना ना आय एम द हॅपीएस्ट. मी व्यंकट शास्त्री म्हणून फिरत असताना आय एम द हॅपीएस्ट. अँड सडनली ते सगळं काढून मी घरी आलो आणि 4 दिवस जर का घरी बसलो तर आफ्टर ऑफकोर्स आय एम व्हेरी हॅपी विथ माय फॅमिली आणि येते वगैरे. बट इंडिपेंडेंटली देर आर सर्टन थिंग्स मे बी इन द पास्ट येते वगैरे ना विच पुल यू डाऊन समटाइम्स, पुल यू बॅक समटाइम्स. तर मला ते असं होतं की द सॅडनेस स्टेज, बट वेन आय बिकम अभिमन्यू, वेन आय बिकम राघव शास्त्री और व्यंकट शास्त्री, तिकडे जात आय एम द हॅपीएस्ट. तर त्यांनी तेच सांगितलं की कारण आय एम लिव्हिंग दॅट ना फॉर दॅट. तेवढ्या वेळाकरता कश्मीर महाजनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोडून बाहेर पडलास तू. कश्मीर महाजनीची टेन्शनच नव्हती. अभिमन्यूचं काय आहे, अभिमन्यू सगळे जे त्याच्याबरोबर चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत, ही टेक्स रिव्हेंज फॉर दॅट आणि ही मेक्स इट राईट. सो यू स्टार्ट एन्जॉईंग दॅट. सो तू खूप रिलॅक्स होतोस. थोड्या वेळा करता जे काश्मीर हँडल नाही करू शकत ते अभिमन्यू खूप सहज हँडल करतोय. दो यू आर स्टील काश्मीर आणि यू नो यू प्लेइंग अ कॅरेक्टर वगैरे, तो काही घुसला नाही कॅरेक्टर, पण तरी यू गेट दॅट सेन्स की मी आता हा सीन केला आणि याच्यात आय ब्लडी गेव इट बॅक टू हिम मॅन आणि आय एम लाईक इन कंट्रोल नाव. माझ्याबरोबर जे चुकीचं झालं ते सगळं मी करेक्ट केलंय. बट वेन यू गो बॅक त्यानंतर काढून काश्मीर, यू स्टार्ट फिलिंग बॅक टू द सेम सेन्स ऑफ हे करेक्ट असं होतं असं यु नो. सो इनफॅक्ट त्या इमोशन्स इकडे नाही वापरू शकत तुम्ही, त्या फार वेगळ्या असतात. ते त्या तुम्ही ह्या इथे नाही घुसवू शकत. यू हॅव टू बी ऑनेस्ट टू द टेक्स्ट दॅट यू आर डुईंग. That's the case. So yeah. Okay. So yeah, that happens. As a person, कोणतं म्हणजे हे आणि अगेन इट्स व्हेरी ॲबस्ट्रॅक्ट. आय मीन ते प्रत्येकाला कळेलच मी जे बोलतोय ते असं नाही आहे. आय मीन आय डोंट नो ते कितपत पोहोचलं असेल लोकांपर्यंत. नॉट अ प्रॉब्लेम. इट्स अ लिटल बिट ॲबस्ट्रॅक्ट. आय मीन इट्स लाईक या. पण दॅट्स हाव आपल्या डोक्यात फॉर रिअल जर कोणी डोकावून बघितलं तर अशा खूप ॲबस्ट्रॅक्ट गोष्टीच असतात आपल्या डोक्यात. सगळं असं एका लाईनीत विथ कॉमा सेंटेन्स प्रत्येक गोष्टीचं नसतं. पंक्च्युएशन आपण अर्थातच बोलताना वी ट्राय टू मेक ॲज मच सेन्स एज वी कॅन, बट आपल्या डोक्यात खूप असे फ्रॅगमेंटेडच विचार असतात. सो इट्स नॅचरल की यु नो आपण जेव्हा नॅचरली काहीतरी आता पहिल्यांदाच आपणही विचार करतो तर ते तसंच बाहेर येणार आहे. म्हणजे अशी काहीच अपेक्षा नाही की काहीतरी एकदमच नाव दिस इज अ न्यू प्रोटोटाईप की हे एक वाक्य वगैरे असं काहीच नाहीये. माझा ऍक्च्युली पुढचा प्रश्न हेच होता. त्याच्या आधी मी डिस्क्लेमर देणार होते लोकांना की हा प्रश्न जो आहे तो काश्मीर आत्ता जो आहे म्हणजे आजच्या या तारखेला त्याच्या बेसिसवरती आहे. उद्या जाऊन त्याला वेगळं वाटू शकतं किंवा काल त्याला वेगळं वाटलेलं असू शकतं. की ऑफ लेटली अशा कोणत्या काही गोष्टी आहेत ज्या तुला खूप आनंद देतात, विच मेक यू फील व्हेरी हॅपी. अगेन मी म्हटलं तसं इट कॅन चेंज, कारण आपण नवीन एक्सपिरियन्स घेतो तसं नवीन थिंग्स बिकम द प्रायोरिटी. आणि अशा काही गोष्टी ज्यांचा तुला खूप राग येतो, लाईक दोज थिंग्स आर लाईक दोज ट्रिगर्स की यू विल टिप ऑफ ॲट दोज थिंग्स. तर काही गोष्टी ज्या खूप आनंद देतात, काही गोष्टींची चीड येते आत्ता. अगेन हां आत्ताच्या घडी ऑफकोर्स एव्हरी डे यू आर इव्हॉल्विंग. खूप आनंद देणारी गोष्ट म्हणजे स्पेंडिंग टाईम विथ माय सन. त्याच्याबरोबर वेळ घालवणं मला प्रचंड आनंद देतं. ही इज लाईक थेरपी. आणि स्वतःचा चित्रपट करण्याची संधी असणं, ह्या दोन गोष्टी मला प्रचंड आनंद देतात. बिईंग ऑन अ सेट गिव्स मी ट्रिमेंडस हे, आणि बिईंग विथ फॅमिली. सन, कारण आता सन इज लाईक 6 years old. दॅट्स वाय ऑफकोर्स माय वाईफ ऑल्सो, माय मदर ऑल्सो, माय सिस्टर ऑल्सो, सगळ्यांबरोबर बिईंग विथ देम गिव्स मी अ लॉट ऑफ प्लेजर. पण आता द सन इज लाईक द ॲपल ऑफ अर आय. त्यामुळे आणि ही इज ग्रोईंग एव्हरी डे. दर इज लाईक अ डिफरंट थिंग यू डिस्कवर. त्यामुळे इट्स लाईक फन, मज्जा येते खूप. तो काय काय वेगवेगळ्या क्लुप्त्या करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. सो दॅट इज हे. कुठली गोष्ट मला त्रास देते सगळ्यात जास्त इज इनकम्पिटन्स. इनकम्पिटन्स इन द सेन्स की तुम्ही तुमचं कामच्या बाबतीत कम्पिटेटिव्ह नाही आहेत. आता हा इथे बसला आहे, हा ह्याच्या कामाच्या बाबतीत जर का कम्पिटेटिव्ह नसेल तर आय स्टार्ट गेटिंग व्हेरी इरिटेटेड की वाय आर यू हिअर देन. कारण नॉट बिकॉज की मी खूप कम्पिटेटिव्ह आणि तू नाहीस आणि तू कमी आहेस मी जास्त आहे असं पण नाही. पण द पॉईंट इज की तू जे काम करतोयस का करतीयस ते करण्याकरता खूप लोक लाईनीत उभे आहेत आणि त्यांना ते मिळत नाही आहे. करेक्ट. And you are in a bloody office or a studio and you are not doing your job up to the mark. Why the F are you here? तुम्ही कोणातरी खूप टॅलेंटेड व्यक्तीच्या पोटावर पाय देऊन इकडे बसलेला आहात मग किंवा उभे आहात. सॉरी तुला नाही बोलत ना डिरेक्टली. सो इनकम्पिटन्स इज समथिंग दॅट रिअली गिव्स मी जिटर्स आणि इट जस्ट अपसेट्स मी टू द कोर. प्रयत्न तरी करताना दिसला पाहिजे माणूस. प्रयत्न करणारा माणूस कम्पिटंट होऊन जातो थोड्या काळानंतर. आणि मग लोक मदत पण करतात. आपल्यालाही असं वाटतं की अरे ठीक आहे हे ह्याला आता समजत नाहीये बट धडपड सुरू आहे तर यू विल ऑल्सो पुट इन अँड विल से की कॅन आय हेल्प यू आउट विथ दिस. पण somebody is just being blatantly incompetent is something I can't, it just upsets me.
It just upsets me. Absolutely. Coming back to the happier part, which is your son. Yeah. शेवटचे 1-2 प्रश्न ऍक्च्युअली खूप आहे, पण अगेन वी विल डू पार्ट 2 ऑल्सो ऑफ दिस, किंवा मी ह्यालाच 2 पार्टमध्ये करेन वगैरे वगैरे. दॅट्स फॉर लेटर्स. पण खूप वेळेला ना पालकांना असे प्रश्न विचारले जातात अनेक इंटरव्ह्यूजमध्ये की तुमच्या मुलाबद्दल सांगा, किंवा यु नो नवीन एक जन्म आपण देतोय आणि एक नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येते वगैरे वगैरे. पण यार पालक पण फर्स्ट टाइमच पालक बनत असतात. सो इट्स लाईक त्या मुलाची जर पहिली वेळ आहे तर एक पालक म्हणून तुझी ही पहिलीच वेळ आहे, आणि यू आर ऑल्सो एक्सपिरियन्सिंग दॅट फॉर द फर्स्ट टाइम एव्हर इन युअर लाईफ. तर नवीन पालक झाल्यानंतर अशा काय डिस्कव्हरीज आहेत तुला स्वतःबद्दल ज्या तुला जाणवल्या जस्ट बिकॉज तू तुझ्या मुलासोबत वेळ घालवतोयस, किंवा त्यांनी ना डिरेक्टली तुला काही सांगितलंय, बोललाय, काहीच नाही, पण त्याच्या एक्झिस्टन्सनी काहीतरी तुला तुझ्यातलं जाणवलेलं? एक तर मला फोकस खूप वाढला कामावरचा. कारण यू गेट अ सेन्स ऑफ मोर्टॅलिटी. एक नवीन बर्थ जेव्हा तुम्ही बघता ना, आता परत इट्स व्हेरी टॉल्स्टॉय सारखं लाईफ अँड डेथ बद्दल, पण हे खरं आहे. म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं काही चुकीचं लिहून नाही ठेवलं, की जेव्हा एक जन्म तुम्ही होताना पाहता, एक जीव जन्मताना पाहता तुम्ही तुमच्या समोर, तुमच्यामुळे, तुमच्या थ्रू, तर तेव्हा तुम्हाला तुमच्या मृत्यूची जाणीव होते. तुम्हाला ही जाणीव होते मृत्यूपेक्षा की तुमच्याकडे फार लिमिटेड काळ आहे ह्याच्यात. तो जीव येण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ते कळतं की यू आर गोना डाय समडे, यू गोना गेट एजेड समडे यू आर नॉट गोना बी एबल टू डू द थिंग्स दॅट यू कॅन डू राईट नाव. आणि ज्या तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करताय आता, की उद्यावर ढकलणं, ज्याला आपण म्हणतो की उद्या करू. भरपूर वेळ आपल्याकडे नाहीये, अजिबातच नाहीये. ते तो जीव आला तुमच्यासमोर, जन्म घेतला, आणि त्याची एक प्रोसेस सुरू झाली, आणि त्याला तुम्ही पटापटा वाढताना पाहिलं की असं होतं आपणही पटापटा मृत्यूकडे चाललो. आणि मग आपण जे आता विचार करतो ना की हे आपण उद्या करू, एक परसो हो जाएगा, कल हो जाएगा, ते असं होतं नो, आत्ता पिकअप द फोन, वेअर युअर शूज, गेट आउट ऑफ द डोर, आणि आत्ता कर. सो तो फोकस आणि तो अप्रोच खूप चेंज झाला बिकॉज ऑफ द बर्थ ऑफ अ चाइल्ड इन माय फॅमिली. की मला माझी मॉर्टॅलिटीची थोडी जाणीव झाली, आणि असं आलं की नाही, मला आत्ता करायचं जे करायचं आहे ते, नो मॅटर हू सेज दॅट आय कांट डू इट और आय कॅन डू इट, वॉट एव्हर इट इज, मला करून बघायचं आहे. फेल तर फेल, नो प्रॉब्लेम, बट आय हॅव टू स्टार्ट इट नाव. फेल होऊन नंतर म्हणतो की आय ट्राईड इट. इट्स ऑलवेज बेटर टू फेल दॅन सेईंग दॅट आय नेव्हर ट्राईड इट ओनली. दॅट्स अ रिअल लूझर दॅट यू हॅव इन युअर लाईफ, ज्याने कधी ट्रायच नाही केलं. सो दॅट फोकस इम्प्रूव्ड वेन ही केम इन. आय ऑल्सो रिअलाइज्ड वन थिंग as a parent, it's not some different change. I become more empathetic, wrong word. Empathetic. मला एम्पथी वाढली लोकांकरताची. जसं आता मी इनकम्पिटन्स बद्दल खूप रागाने बोललो, चिडून की हा असं का वागतो का, ती तसं का वागते वगैरे, असं तसं नाही, पण मला एम्पथी पण वाढली. म्हणजे एखादी व्यक्ती माझ्या आजूबाजूला काम करणारी, ती व्यक्तीने जर का काम जसं झालं पाहिजे तसं नाही केलं, तर पूर्वी आय यूज टू बी लाईक तू जा घरी, मग दुसरं कोणतरी बघू हे ते वगैरे. आता ना काय माहिती, सडनली, हे फार वियर्ड आहे, हे माझ्या बाबतीतच होत असेल कदाचित, कोणाला थोड्याने असं वाटतं की नाही, पण ह्याचंही कदाचित एक लहान मूल आहे का घरामध्ये, ज्याच्याकरता त्याचा बाप सुपर हिरो आहे, जसं माझ्या मुलाकरता आहे. आणि मे बी दॅट किड इज वेटिंग ॲट होम की बाबा आज कामावरनं घरी येतील आणि उद्या सकाळी परत कामावरती जातील, आणि सडनली जर का 4 दिवस बाबा कामावर नाही गेले तर त्या मुलावरचं कसं होईल. यु नो, हे वियर्ड आहे, पण यू स्टार्ट थिंकिंग इन दोज टर्म्स. आणि असं होतं की आपण एकदा विचारलं तरी त्याला का की त्याला हे काम जमलं नाही, त्याच्यामागे काही खरंच प्रॉब्लेम असेल त्याचा फॅमिलीचा, त्याच्या घरी काही प्रॉब्लेम होता म्हणून तो लेट आला का. आणि सडनली मला असं वाटतं जाऊन विचारावं की अरे सॉरी मी आत्ता असं बोललो की तू लेट आलास, पण ठीक आहे आपण काम करू, ते कव्हरअप करू, पण काय झालं, काही घरी प्रॉब्लेम आहे. आय हॅव स्टार्टेड डुईंग दॅट फ्रॉम माय साईड ॲटलिस्ट. स्टार्टेड अंडरस्टँडिंग द पीपल. आणि आय फील की नो फादर, बायसिकल थीव्स नावाची फिल्म पाहिलीस तू? नाही. विक्टोरिया डी सिकाची. इट्स वन ऑफ द बेस्ट फिल्म्स इन द वर्ल्ड. खूप सिम्पल फिल्म. एक सायकल हरवते बाप मुलाची, आणि ते खूप गरीब असतात आणि ते सायकल शोधतात, आणि एंडला सायकल सापडत नाही, त्यामुळे तो शेवटी मजबुरीत, त्याची सायकल चोरलेली असते, तो पोलीसमध्ये जातो, सगळे जातो, त्या चोराला कोणी शोधू शकत नाही, चोरांचं रॅकेट असतं, आणि शेवटी काही करून ती सायकल असते, कारण दुसऱ्या दिवशी काम नाही मिळालं तर पोराला खायला काय घालणार, आणि पोरगं पण त्याच्यावर काम करत असतं पोस्टर लावण्याचं. म्हणून तो शेवटी कोणाची दुसऱ्याची सायकल मजबुरीत चोरतो. पोराला सांगतो तू त्या कोपऱ्यावरती थांब, मी सायकल घेऊन येतो, कारण आणि कुठल्या तरी श्रीमंत घरात गेलेल्या व्यक्तीची सायकल चोरतो की चला ह्याला एवढा पैशाचा कदाचित फरक नाही पडणार, आणि तो सायकल घेऊन असताना त्याला पकडतात सगळे, आणि त्याचं पोर दूर उभं असतं आणि त्याला थपडा मारतात, आणि तो उभा आहे, आणि त्याचा एक शेवटचा शॉट आहे ज्यामध्ये तो बाप फक्त असा निर्विकार उभा आहे आणि समोर पोर बघतंय त्याकडे, आणि त्याला थपडा पडतात. त्याच्याकरता पकडलं जाणं हे नाही, त्याच्या मुलासमोर द लिटल बॉय हू यूज टू थिंक दॅट माय फादर इज अ सुपर हिरो, त्याच्यासमोर
आपली ही इमेज आपल्याला थपडा पडा आणि तो फक्त भकासपणे त्या पोराकडे बघतो आणि ते पोरी त्याकडे बघतोय आणि मग त्याला मारतात खूप तो थपडा खातोय बघतोय आणि एका पॉईंटला सगळं क्राऊड जातं निघून, त्याला सोडा जाऊ दे गरीब आहे म्हणून सोडून देतात आणि तो आणि त्याचा मुलगा मान खाली घालून असे चालत जातात. असा एक वाईट शॉट आहे फक्त शेवटी. इट्स लाईक बिईंग अ फादर आय कॅन सो एम्पथेटिक की कोणी काहीतरी जर का काही चुकीचं केलं असेल आपल्या मते, आपल्या क्रूमध्ये कोणी जर का इनकम्पिटंट राहिला असेल, किती त्याचा राग आला, आपल्याला चिडचिड झाली, तरी आता बाप झाल्यावरती ना मला थोडंसं असं मी सगळे विचार करायला लागतो. याच्या घरात एक छोटं पोर आहे का, ह्याची फॅमिली आहे का, किंवा हा कोणाचा तरी मुलगा आहे का, त्याचा बाप घरी वाट बघत असेल का आणि विचारायची संधी बघत असेल का की आज कसा झाला दिवस तुझा आणि काम नीट झालं का वगैरे. माझाही मुलगा उद्या कुठल्या तरी सेटवरती कामाला जाईल. सो यू स्टार्ट थिंकिंग इन दोज टर्म्स आणि मग यू स्टार्ट ट्राईंग टू फिगर आउट, यू स्टार्ट ट्राईंग टू कनेक्ट विथ पीपल की अरे काय झालं तू काय प्रॉब्लेम काय, आय मीन इफ देअर इज अ पर्सनल प्रॉब्लेम लेट मी सॉल्व्ह इट विथ यू, विल फिगर आउट कामाचं कसं मॅनेज करायचं. सो द बर्थ ऑफ माय चाइल्ड हॅज मेड मी इव्हॉल्व. थोडंसं हे एव्होल्युशन थोडं वेगळ्या पद्धतीने झालं आहे. Isn't this beautiful one? Yes, it is. I feel very good about myself when I do such things, but it's because of this. ही जाणीवच लहान मुलाच्या जन्मामुळे झाली, एक बाप बनल्यामुळे झाली की मी त्या टर्म्समध्ये बघायला लागलो लोकांकडे. सो या वंडरफुल यार. लवली. ओके, आय गेस आय एम गोना कम टू माझा शेवटचा प्रश्न फॉर टुडे. खूप गोष्टींबद्दल आपण तसं तर बोललोय आतापर्यंत, पण जाता जाता मे बी गेल्या काही महिन्यांमध्ये तुला तुझ्यात झालेली एक कोणतीही ग्रोथ ज्याच्याबद्दल तुला फार अभिमान आहे. म्हणजे असं असतं ना की आपण आपली ग्रोथ होतच असते, ती आपल्यालाच माहीत असते बऱ्याच वेळेला की आपण काय एक छोटासा मे बी आपल्यातला ट्रेट असेल पण तो आपण ओव्हरकम करतो. कधी कधी त्याच्याबद्दल आपल्याला फार अभिमान वाटतो की अरे हे खूप दिवस जमत नव्हतं आणि हे जमलंय. ते तुझ्या प्रोफेशनशी रिलेटेड असेल, पर्सनली असेल, तुझं म्हणून काहीतरी असेल, एनिथिंग दॅट जे तू केलंस आणि यू आर रिअली प्राऊड ऑफ इट, की यू फील की दॅट इज अ प्लेस यू ग्रू. गेल्या काही महिन्यात म्हणतेस का गेल्या काही महिन्यात किंवा एका वर्षातलं तुला जर काही आठवत असेल, एनिथिंग ॲट द टॉप ऑफ युअर माइंड. गेल्या काही महिन्यातलं मी सांगेन की एक गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. माझी कन्सिस्टन्सी नव्हती, मी गोष्टीनं लवकर बोर होऊन जायचो. सो एखादी गोष्ट मला कोणी पाळायला सांगितली असली काही तर मी पाळायचो नाही. गेल्या काही महिन्यात मी ते ऑब्झर्व केलं आणि त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स मला आता माझ्या कामात, माझ्या रोजच्या दैनंदिन सगळ्या गोष्टींमध्ये दिसायला लागलेत. की एक गोष्ट मला कोणीतरी सकाळी काहीतरी करायला सांगितली जी मी शेअर नाही करू शकत पब्लिकली, पण ती टीडीएस गोष्ट आहे खूप, पण मी ती नेटानी जर का मला कामाकरता 9 वाजता जर का निघायचं असेल, 7 वाजता जर का निघायचं असेल तर मी 4 वाजता उठतो पण मी ती गोष्ट करतो आणि मगच बाहेर पडतो. बट आय कम्प्लीट इट अँड आय डू. सो कन्सिस्टन्सी, आय थिंक सक्सेस हा टॅलेंट आणि ह्याच्यापेक्षा टॅलेंट असो, हार्डवर्क असो, काय असो, इफ यू डोंट हॅव कन्सिस्टन्सी यू विल नॉट रीच द प्लेस वेअर यू वॉन्ट टू रीच. आणि ती आता थोडी यायला लागली अंगात. सो कारण कन्सिस्टन्सीच नव्हती पूर्वी. आणि कन्सिस्टन्सी खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे असं वीव रेड इट 50,000 टाइम्स आतापर्यंत, पण ऍक्च्युली करायला गेलं एक छोटीशी गोष्ट जरी असेल की ही वस्तू इथून इथे ठेवायची आहे, तर चान्सेस जर त्यातही 7 दिवसानंतर आपला एखादा खाडा पडतो आणि असं होतं की ठीक आहे सकाळी करू, नंतर करू, मग कोणाला तरी सांग वगैरे. बट आय ॲब्सोल्युटली अग्री विथ द फिलिंग की जेव्हा आपण ॲक्च्युली करतो तेव्हा आपलं जे सगळ्यात जास्त बाप आपल्याला वाटत असतं, बाकीच्यांचं तर जाऊच ते, की हे आपल्याला जमत नव्हतं आणि आता फायनली हे आपण केलेलं आहे. इज अ ब्युटिफुल फिलिंग. वाव. या गप्पा आजच्यासाठी एंड होत आहेत ऑन एम्पथी आणि कन्सिस्टन्सी. ह्याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं. खूप दोन अत्यंत खूप सुंदर क्वालिटीज कोणत्याही माणसामधल्या मला असं जेन्युइनली वाटतं. आणि आय रिअली होप की 2025 मध्ये खूप लोकांनी खूप न्यू इयर रेझोल्युशन्स वगैरे केले असतील, पण if we all can be a little more empathetic towards each other, that will really make this world a better place to live in. And it will make us, our minds, a better place to live with ourselves too. For that matter. Thank you. Feel good about it when you do that. Feel good about yourself. 100%. सुखाची झोप लागेल कदाचित आपल्या सगळ्यांना. थँक्यू सो मच कश्मीर. खूप मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारून ऑन अ जेन्युइन नोट. नॉट की हे मी प्रत्येक पॉडकास्टच्या एंडला म्हणायचंय तर चला आता म्हणूया. ऑन अ व्हेरी सिरियस नोट. आणि अजून खूप मला आत्ता तुझ्याशी बोलताना जाणवलं की अजून खूप आपले संवाद होतील असं मला असं वाटतंय की देयर आर सो मेनी थिंग्स की अजून बोलू शकतो आपण ज्याच्याबद्दल. बट फॉर नाव वी आर स्टॉपिंग. आणि खूप शुभेच्छा अगेन एक राधा एक मीरासाठी, तुझ्या प्रोडक्शनवाल्या सगळ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा. आणि मे यू ऑलवेज बी सराउंडेड बाय गुड पीपल. येस, लेट्स होप फॉर दॅट. अँड प्ले माय एक राधा एक मीराचं नवीन गाणं. 100%. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.